उद्धव ठाकरेंनी बळकट केलेली पक्ष संघटना कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, दबाव टाकला जातोय असा संजय देशमुख म्हणताय खासदार. काय प्रतिक्रिया? खरं तर मला आपल्या माध्यमातून सत्ताधारी लोकांना सांगायचं आहे की तुमच्याकडे आता 500 बहुमत आहे. मग तुम्हाला जनतेने कसं का निवडून आलेलं असणार? तुम्ही निवडून आलेले आहेत, सत्ता तुमची आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. मग फोडाफोडी कशासाठी करायची हे महाराष्ट्र जनतेला एकदा सांगा. आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला ज्या उद्देशासाठी ते निवडून दिलं आहे ते सर्वसामान्य माणसाची कामं करावी. फोडाफोडी हे काम नाही, तुम्हाला ह्यासाठी निवडून दिलेलं नाही. हे आता तरी बास करा असं माझं म्हणणं आहे. ह्या गोष्टी ज्या चालल्यात रोज बातम्या त्याच, हा फुटायला, ह्याच्यावर दबाव आहे, हा जाणार, तो जाणार, हे कसलं ऑपरेशनचं वेगळं काहीतरी नाव देतात, टायगर. माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला निवडून कशासाठी दिलं आहे? जनतेची कामं करण्यासाठी. महाराष्ट्रात खूप मोठे प्रश्न आहेत. दुष्काळ, सध्या पाणी टंचाईचा बऱ्याच ठिकाणी प्रश्न उद्भवतो आहे. सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, यावर बोलायला कोणी तयार नाही. त्याच्यावर बोला ना. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, जनतेची कामं करण्यासाठी, सर्वसामान्याची कामासाठी, त्या गोष्टीवर बोलावं. नाही तर रोज कुठलं तरी ऑपरेशन, हा फुटतोय, तो फुटतोय, ह्या गोष्टी आता बंद कराव्या असं माझी त्यांना विनंती आहे. सत्तेचा आणि यंत्रणेचा वापर टाकून दबाव टाकला जातोय शिवसेनेवर उद्धव ठाकरेंच्या. दबाव टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानणार आहे. त्यामुळे निश्चितच तो उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत कायम राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.